मंडळी, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दोन मुद्दे प्रचंड गाजले होते. पहिला म्हणजे मराठी भाषेचा वाद आणि दुसरा म्हणजे ठाकरे बंधूंची युती. साधारणपणे एक दशकांनंतर एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे केवळ दोन नेते नव्हते, तर तो मराठी राजकारणासाठी एक मोठा आणि ऐतिहासिक क्षण मानला जात होता. कारण अनेक वर्षांच्या राजकीय दुराव्यानंतर हे दोघे भाऊ पुन्हा एकत्र आले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं. राजकीय विश्लेषकांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच वाटत होतं की ही युती केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहणार नाही, तर भविष्यात महाराष्ट्रात एक प्रभावी पर्याय म्हणून उभी राहू शकते. मात्र ज्या वेगाने ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच वेगाने आता त्यांच्या नात्यात मतभेद निर्माण होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हात मिळवणी करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता अवघ्या 2 महिन्यांच्या आतच वेगवेगळ्या दिशेनं जात असल्याचे संकेत मिळत आहेत. राजकीय बैठका, वक्तव्य आणि कार्यकर्त्यांच्या हालचाली या सगळ्यामुळं आता एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. ठाकरे बंधूंमध्ये नेमके मतभेद कशामुळे निर्माण झालेत? ही फूट तात्पुरती आहे की कायमची? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाकरे बंधू पुन्हा वेगळे होण्याच्या तयारीत आहेत का? याच सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, महानगरपालिका निवडणुकीच्या मुहूर्तावर ठाकरे बंधूंनी एकत्र येत मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती आणि त्यांच्या या हात मिळवणीमुळे भाजपचं टेन्शन वाढल्याची चर्चा रंगली होती. मराठी अस्मितेचा भावनिक मुद्दा पुढे करत ठाकरे बंधूंची युती मुंबई महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आणेल आणि राज्यात तसेच केंद्रात सत्तेचा लाडू खाणाऱ्या भाजपच्या हातून मुंबई सुटेल असं चित्र तयार झालं होतं. मात्र राजकारणात शेवटचा डाव नेहमीच अनपेक्षित असतो आणि भाजपने अचूक फिल्डिंग लावत शेवटचा डाव टाकला आणि निवडणूक जिंकली. त्यामुळे ठाकरे बंधूंची कडवी झुंज अधुरीच राहिली. तरी या युतीनं एक नवा इतिहास घडवला. कारण अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते आणि आता हे दोघे भाऊ राजकारणात कायम एकमेकांचे सहकारी बनून खांद्याला खांदा लावून उभे राहतील असं बोललं जाऊ लागलं. मात्र महानगरपालिका निवडणूक पार पडताच या दोन्ही भावांमध्ये मतभेदांची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली आणि महापालिकेचा निकाल जाहीर होताच काही दिवसातच कल्याण डोंबिवलीत मनसेचे नवनिर्वाचित 4 नगरसेवक शिंदे गटाच्या शिवसेनेत सामील झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. परिणामी हा केवळ स्थानिक पातळीवर निर्णय होता की यामागे मोठं राजकीय समीकरण दडलं होतं असा सवाल उपस्थित झाला. त्यानंतर राज ठाकरेंनी पुढे येत या प्रकरणावर सारवासारव केली आणि चर्चेला पूर्णविराम दिला. पण आता पुन्हा एकदा ठाकरे बंधूंमध्ये तडे निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेषतः राज ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट या संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू ठरली आहे. कारण निवडणुकीपूर्वी शिंदेंवर जोरदार टीका करणारे राज ठाकरे अचानक शहरातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्या भेटीला गेले असा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे आणि त्यामुळे ठाकरे बंधूंच्या समीकरणात काहीतरी बदल झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी झालेली ही भेट महापालिका निवडणुकीनंतर या दोन्ही नेत्यांची पहिली अधिकृत भेट मानली जात असून विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येताच ठाकरे बंधूंमधील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांबाबत घेतलेला मोठा निर्णयही चर्चेत आला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे गटाकडून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून 28 फेब्रुवारीला या नावांची अधिकृत घोषणा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे मनसेकडून देखील एक स्वीकृत नगरसेवक पद देण्याची मागणी करण्यात आली होती आणि मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी ती उघडपणे मांडली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी तिन्ही जागा आपल्या कोट्यातून निश्चित केल्यानं मनसेला स्थान मिळणार नसल्याची चर्चा वेगानं पसरली आहे. दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली असून कोत्या मनाच्या प्रवृत्तींकडून स्वीकृतीची अपेक्षा ठेवू नये असा आशय व्यक्त केल्यानं दोन्ही पक्षातील तणाव उघड झाल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी संयमाची भूमिका घेत उद्धव आणि राज ठाकरे हे दोघेही पक्षप्रमुख असून एकाच घरातील दोन्ही वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहेत. काल आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते आणि त्या चर्चेचा संपूर्ण तपशील बाहेर आलेला नसताना भाष्य करणं गाईचं ठरेल असं स्पष्ट केलंय. मनसेकडील नेत्यांनीही सावध भूमिका घेत ही युती 2 भावांची होती, 2 पक्ष एकत्र आले होते आणि कार्यकर्त्यांनी जोमाने लढा दिला होता. त्यामुळे स्वीकृत पद असो किंवा इतर कोणताही पक्ष
अंतिम निर्णय राज ठाकरेच घेतील अशी भूमिका मांडली आणि यावरून दोन्ही बाजूंनी सावध पवित्रा घेतल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची झालेली भेट, त्यानंतर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचं एकत्र येणं आणि त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी स्वीकृत नगरसेवकांची नावं निश्चित करणं, या सगळ्या घटनांमुळे राजकीय वातावरण अधिक तापलेलं असून ठाकरे बंधूंच्या युतीत निर्माण झालेला हा तणाव पुढे कोणत्या टप्प्यावर जाईल आणि ही युती अधिक मजबूत होईल की आणखी तडे जातील हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. आता प्रश्न हा आहे की या सर्व घडामोडींचा राजकीय अर्थ नेमका काय आणि ठाकरे बंधूंच्या युतीचं भविष्य नेमकं कोणत्या दिशेनं जाऊ शकतं. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर या संपूर्ण घटनाक्रमात 3 महत्वाचे संकेत स्पष्टपणे दिसून येतात. पहिला म्हणजे राजकीय स्वायत्ततेचा संदेश, कारण राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट ही केवळ औपचारिक नव्हती, तर त्यातून मनसे स्वतंत्रपणे आपली राजकीय भूमिका ठरवू शकते हा स्पष्ट संदेश दिला गेला. याचा अर्थ मनसे भविष्यात कोणत्याही एका युतीवर पूर्णपणे अवलंबून राहणार नाही आणि परिस्थितीनुसार वेगळे राजकीय पर्याय खुले ठेवू शकते. दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे विश्वास आणि समन्वयाचा प्रश्न, कारण स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवेळी मनसेला स्थान न मिळणं ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नसून राजकीय संदेश मानला जातो. कारण युतीमध्ये जागा आणि सत्तेतील वाटा हे विश्वासाचे प्रतीक असतात आणि जेव्हा त्यात एका पक्षाला अपेक्षित स्थान मिळत नाही तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये आणि नेतृत्वात नाराजी निर्माण होणं स्वाभाविक असतं. त्यामुळे या निर्णयामुळे दोन्ही पक्षातल्या समन्वयावर परिणाम झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यातील राजकीय रणनीती, कारण महानगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसते, तर ती भविष्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची दिशा ठरवणारी मानली जाते. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता स्वतःची ताकद वाढवण्यावर आणि स्वतंत्र ओळख मजबूत करण्यावर भर देताना दिसतोय आणि याचाच भाग म्हणून नेत्यांच्या भेटीगाठी, स्वतंत्र निर्णय आणि सार्वजनिक भूमिका या गोष्टींना विशेष महत्व प्राप्त झालंय. मात्र याचा अर्थ असा नाही की ठाकरे बंधूंची युती तात्काळ तुटणारच आहे, कारण राजकारणात मतभेद असणं ही सामान्य गोष्ट असते आणि अनेकदा हे मतभेद दबाव तंत्र, राजकीय संदेश किंवा भविष्यातील वाटाघाटी मजबूत करण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे सध्याची परिस्थिती कायमस्वरूपी फूट आहे की केवळ राजकीय दबाव तंत्राचा भाग आहे, येणारा काळच स्पष्ट करेल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की मुंबईचं राजकारण पुन्हा एकदा निर्णायक वळणावर उभं आहे आणि ठाकरे बंधू पुढे एकत्र राहून नवं राजकीय समीकरण तयार करणार की स्वतंत्र मार्ग निवडणार यावरच आगामी काळात मुंबई महानगरपालिकेचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे. बाकी या संपूर्ण घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.